झी 24 तास एक पाऊल पुढे फरार झालेत। या कैद्यांना शोधण्यासाठी विशेष शोध मोहीम सुरू आहे। या कैद्यांच्या जामीनदारांची मालमत्ता जप्त करण्यात येणार असल्याचं कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। जन्मठेपेची शिक्षा असलेल्या कैद्यांना कुटुंबाबरोबर राहण्यासाठी अशा पॅरोलवर जाण्याची तरतूद केली जात असते। मात्र आतापर्यंत पॅरोलवर गेलेले 236 कैदी हे पुन्हा परतलेलेच नाहीत। कारागृहाच्या औरंगाबाद विभागात 10 जिल्हा कार्यालय तसंच नाशिक आणि हर्सुल इथल्या मध्यवर्ती कार्यालय अशा 12 कारागृहांचा समावेश आहे। या कारागृहांमध्ये जन्मठेप झालेले अनेक कैदी शिक्षा भोगत आहेत। कारागृहामध्ये राहत असल्याने कैद्यांची मानसिकता बदलते, बऱ्याच वेळा त्यांच्यामध्ये नैराश्य येतं। या परिस्थितीत कैद्यांचे कुटुंबियांशी असणारे संबंध सुद्धा दुरावणार नाहीत ना, यासाठी या कैद्यांना विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार पॅरोलवर सोडलं जातं। पॅरोलवर सुटताना कैदी गुन्हेगारी स्वरूपाची कृती करणार नाहीत याची हमी जामीनदाराकडून घेतली जाते। पोलिसांकडून अहवाल मागवला जातो आणि त्यानंतरच रजा मंजूर केली जाते। मात्र आता कारागृहात न परतलेल्या कैद्यांवर पुन्हा गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। गायब झालेल्या या कैद्यांमध्ये प्रामुख्याने जन्मठेप भोगणारे कैदी आणि 10 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झालेले कैदी आहेत। झी 24 तास